नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुजा कदम. 7चा लाईव्ह या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. देश विदेशातील आणि राज्यातल्या घडामोडी आपल्याला वेगवान स्वरूपात पाहायच्यात आणि त्या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या घडामोडींचे सविस्तर अपडेट जाणून घ्यायचेत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर टाकूयात. शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. पालिका निवडणुकीबाबत आढावा घेत मनसे सोबत युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिवच्या दौऱ्यावर. आमदार राणा जगदीश पाटलांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार. नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर. डहाणू, जव्हार, पालघर आणि वाडा या ठिकाणी प्रचार सभा. मात्र पालघरमध्ये भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी लढत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर. परतूरच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पहिली प्रचार सभा. अजित पवार गट, ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती. मालेगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या केल्याप्रकरणी आज पैठण बंदची हाक. नागरिकांकडून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी. बेकायदा होर्डिंग्सना आळा घालण्यासाठी महापालिकेनं कठोर उपाययोजना करणं आवश्यक. हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेचे निर्देश. दिल्लीत शिक्षिकेच्या जाचाला कंटाळून 13 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या. इंडिया गेट इथे आजही निदर्शनं. सुसाईड नोटमध्ये शिक्षकांनी मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख.